बाई आनंदी कशी आहे? चांगली आहे तू? हो आई, मी तर चांगली आहे. काय बाई आनंदी, हां एक फोन तर करत जा ना. हां दिवसातून एक फोन नाही करत बाई ना तू. इकडे कसं फोन आला तू सर्व चांगलं असलं तर आमच्या मनाला खुशी लागते माय बाई. आम्हाला चांगलं वाटते, गमते आम्हाला. एक फोन तर करत जा. हो आई, 1-2 दिवस झाले फोनच नाही केला. आता मी बिझी सावनं लय लय बिझी आहो मी. पण नाही बाई, पुऱ्या घरातले कामं तुला करायला लावतात का हो लगे? तू कामं करतो का पुऱ्या घरातले? नाही आई, पुऱ्या घरातले कामं मी एकटीच नाही करत. ताई बी आहेत ना, विशाखा ताई आहे, मोहिनी ताई आहे. त्या कामं करू लागतात. त्या तर मला कोणा कामाला हाती लावू नाही देत. राहू दे म्हणते, आता नवीन नवीन आहे तू, आम्हीच करतो. तर मला एवढं काही कामही करू देत नाही. नाही बाई, चांगल्या आहे हो तुझ्या जावा. हो आई, त्या दोन्ही ताई खूप चांगल्या आहे. मग एवढे कामं नाही आहे तुला, तर मग एक फोन करायला काय झालं तुला? अहो आई, बिझी साव ना. आम्ही आज संध्याकाळी गोव्याला चाललो घुमायला. आता नाही बाई, गोव्याला चालली का हो? होय, गोव्याला चाललो आम्ही. तू आणि बुवा चालले ना? नाही नाही, बुवा आणि मी तर चाललीच. पण विशाखाताई आणि विक्रमदादा, प्रेम भाऊजी आणि मोहिनीताई, आम्ही सर्वजण चाललो. तिन्ही जोडपे चाललो आम्ही. आता नाही बाई, ते बी उरले का सोबत घुमायला? होय, ते पण येत आहेत. सर्वजण आपापल्या पैशाने आहे ना? नाही नाही, जगदीशजी सरांचा खर्च उचलणार आहे. आता माहिती एवढा लोकांचा खर्च किती येईन उभे ना. एवढा काय भरत आहेत ते जवळ? त्याचे पैसे त्याला भरू द्यायला लावायला पाहिजे होते ना. तुला म्हटलं नाही का काही मग? नाही नाही, मी कशाला काही म्हणू. जगदीशजीचे पैसे आहे, त्याचे भाऊ आहेत ते. ते त्याला घुमायला घेऊन जायचं आहे, तर मग मी काय बोलणार आहे त्याच्यात? काय हो, काही समजत नाही का हो तुले? काही नाही समजत का? कधी अक्कल येईन बाई ना तुले? आता तुमचं लग्न झालं, उद्या चालून लेकरं बाळं होतील. 2 पैसे कसे जोडायचा प्रयत्न करावा ना. 2 पैसे जोडायचा प्रयत्न करायचा पाहिजे. आई, खूप टाईम आहे आता. आहे ना आमच्या घरी, काय जोडा लागते सर्वच आहे. कसं कोण कधी काय बदलून जाईन काय सांगता येते? नाही आई, ते जगदीशजी तसे नाही आहे. जगदीशजी सर्वांना सारखेच पाहतात. हो, ते तर आहे म्हणा. बुवा सर्वांना सारखं पाहतात. त्याचे भाऊ आहे, त्याचा पैसा आहे, त्याला काय करायचं आहे त्याचं डिसिजन आहे ना. माझं एवढं काम आहे की ते जे म्हणतील त्याला हो लावायचं नाही. हो हो बाई, बायकोचं तेच काम असते. ते काही गलत थोडं ना करत आहे. काही गलत करत असते तर मी ना म्हटलं असतं. त्याचेच भाऊ आहेत ते, आपण काय म्हणणार आहे? हो बाई, तू म्हणतात नाही बोलशील तर म्हणेन की 4 दिवस नाही झाले लग्नाले आणि मला टोकू राहिली आणि असं तसं. बरं झालं माहिती, तुला काही नाही म्हटलं. त्याचे भाऊ आहे ते पाहत बसतील. बरोबर बोलली तू. आहे ना, पैसा वाचवासाठी पुरी जिंदगी पडलेली आहे. तशी देवाच्या दिल्यांना आहे तुमच्या घरी. जाऊ दे, आता नेता आहे तर काय करू शकतो आपण त्याच्यात? नेता आहे तर नेता आहे. हो, तेच म्हटलं आहे मी ना. मी काय म्हणून राहिली आनंदी, सांभाळून जाशील बरं बाई. लय दूरचा प्रवास आहे, लय दूर आहे म्हणते गोवा. सांभाळून जाशील. हो नाही, हाव ना, मी लय जण आहो ना. हो सर, तर आहे म्हणा सांभाळायला. आणि बॉबी आहे सांभाळ करायला तुया, काही परेशानी नाही आहे. पण तरी सांभाळून राहायची म्हटलं, लय दूर आहे. कसं हरपलं गिरपलं नाही पाहिजे. आई, मी कशाला हातीन? मी का लहान आहे का? नाही, कसं तू कधी गेलीच नाही आहे एवढ्या दूर, म्हणून म्हटलं. ध्यान देशील स्वतःचं. हो आई, ध्यान देईन मी. आहेत म्हणा तशा तुया जेठाण्या गिठाण्या आहे. आणि तुझे भासरे गिसरे बी आहेत ना. हो आई, सर्वच आहेत. तू चिंता नको करू, बाबाला सांगून देशील आम्ही गोव्याला चाललो म्हणून. हो मॅ सांगेन ना, बाबाला सांगेन मी. सगळ्याला सांगतो आता गावात नाही आनंदी गोव्याला घुमायला चालली म्हणून. काय आई तू बी ना. चला आई, मी फोन ठेवतो. मला थोडंसं पॅकिंग वगैरे करायची आहे. निघायचं आहे मला आज संध्याकाळी गोव्यासाठी. बरं ठीक आहे ठीक आहे. सामान भरभार कर आणि आठवणीनं सामान भर. आणि खा प्यायला बी काही घेऊन जासान गाडीत नाही. हो आई, चिंता नको करू, आम्ही सर्व बरोबर नेतो. सुमित्रा, ओ सुमित्रा, सुमित्रा. आता माय बाई मुन्नी आली वाटते. कोण आला आई? काही नाही हो, मुन्नी काकू आली. आता माय बाई, हो मुन्नी आली असेल. माय ते आपली हे नाही का, निर्मला काकू नाही का, तिच्या पोरीचं लग्न आहे ना उद्या. तर मग आम्ही ना म्हटलं होतं बाकी तिच्यासाठी अंदर गिंदर आणायला जाऊ म्हणून. तर तिच्यासाठी अंदर आणायला जायचं आहे मला, म्हणून बोलवायला आली असेल मुन्नी मला. होय, त्या निर्मला काकूच्या पोरीचं लग्न होतं ना, वैशालीचं. हो हो, वैशालीचं लग्न आहे ना. तू जाशील का मग लग्नाला? हो ना, माझ्या जास्त लागन ना, गावातलं आहे ना. गावातल्या याच्यात जाशील नाही का? जा लागन ना, अंदर बी घ्या लागन, ऐर बी करावं लागन ताईले. चल मी फोन ठेवतो, मुन्नी काकू आली काय म्हणते पाहतो. बरं बरं ठीक आहे. सुमित्रा, ओ सुमित्रा. आली मुन्नी आली, थांब. काय होय माय, येतच नाही. आली ना माय, आली ना. काय करू राहिली ती अंदर? एवढा आवाज दिले तरी येऊन राहिली. काही नाही ना हो, आपल्या आनंदीचा फोन आला होता तर बोलत बसली. आता माय आनंदीचा फोन आला का? मला सांगते तर सही माय बाई ना, मी तर बोलली असते तिच्यासोबत. पाय हो माय, तिच्याजवळ टाईमच नाही बाई ना. मा सांगितले बरोबर बोलली नाही. तिला आज जायचं आहे ना. कुठं जायचं आहे माय? अहो, ते सर्वजण गोव्याला चालले घुमायला. आता माय बाई, हो का हो, गोव्याला चालले का? आता हनीमूनले जातात ना. आजकालचे लोक जातात ना हनीमूनले. हो माय बाई जातात, पण पैशावाल्या लोकांचं काम आहे ते, आपल्यासारखंच आहे का? हो माय बाई, ते बी आहे. किती वाजता चालले ते दोघं गोव्याला? आज संध्याकाळी चालले म्हणते ते सर्व म्हणजे पुरी फॅमिली चालली का? नाही हो माय, 2 भाऊ आहे ना बोले. तर ते त्याचे 2 भाऊ आणि त्याचे त्या 2 बायका आणि हे 2 जण, तिन्ही जोडपे चालले. आता माय बाई, मला वाटलं दोघंच चालले का? नाही नाही, दोघंच नाही चालले. चांगलं आहे बाई. खर्च किती येईन आता त्याइले? येईन आता खर्च. आता आपल्याला काय माहीत नाही किती खर्च ते काय ते. आपण तर कधी पाहिलंही नाही, गोवा नाही पाहिलं ना, काही नाही पाहिलं. आपल्याला काय माहीत नाही खर्च किती येईन काय येईन तर. त्याइले काय फरक पडते, ते पैशावाले लोक आहे. हो माय, पैशावाल्याच्या गोष्टी आहेत साऱ्या. मी काय म्हणतो, चल आपण अंदर आणायला चालतं ना? हो हो, चल माय बाई अंदर. काय घेऊ तुम्ही? मी एक डब्बा घेतो म्हटलं बाई. बरं, तू डब्बा घेतं का? मग मी बकेट गिकेट काही पाहतो स्टीलची. तसंच पाय काही. बाई ना, मला तिला अहिर बी घ्यायला लागेल ना. माझ्या आनंदीच्या लग्नात घेतला होता ना तिने मला अहिर.
मी म्हटलं एखादी साडी माडी पाहतो, एखादा पॅन्ट पीस. काय लवा आलेले असेल ना तुले लग्नात मी साड्या गिड्या पॅन्ट पीस वगैरे आले असेल ना भाऊले, त्याच्यातलंच घेऊन देऊन दे ना एखादं. हो मॅ आलेले आहे, मग त्याच्यातच एखादी चांगली साडी आणि पॅन्ट पीस देऊन दे. कुठं आणत बसतं. नाही व ते मला आलेले आहे, चांगलं नाही वाटत. नवीनच एक साडी घेऊन देतो आणि पॅन्ट पीस घेऊन देतो. काय माय बाई ते बी तर नवीनच आहे ना. हो पण घेऊन देतो, एक दुसरी साडी घेतो आणि चांगलं पॅन्ट पीस घेतो. बरं माय बाई तुझी मर्जी. चाल मग लवकर. हो चाल चाल ये तू लवकर, मी येतो घरून थैला गिला घेऊन. नाही म्हटलं माय पहिले विचारून घ्याव घरी आहे का नाही आहे, येते का नाही येत. नाही व चाल ना, जायचंच आहे ना. ये मग तू बी थैला गिला घेऊन, मी येतो मागून थैला घेऊन. हां बरं ठीक आहे. काय करू राहिले हो बाबा, किती वेळेचं घेऊन बसलेले आहे ते वहिले, काय करू राहिले. काही नाही, हिशोब पाहू राहिलो. आता विक्रम चालला जाईल ना, आता गोव्याला घुमायला चालले ना ते लोक आज. तर त्यानं मला हिशोब दिलेला आहे, तर बस तो हिशोबच पाहू राहिलो. मी म्हटलं काही समजलं नाही तर त्याला विचारून घेतो आता आहे तर तो, नाही तर मग ते चालले आज संध्याकाळी गोव्याला, म्हणून हिशोब कितो पाहू राहिलो मी. हो बाप्पा मोठं चालले घुमायला, आमच्या वेळेस नव्हतं बाप्पा एवढं काही. हां आता तो लगे इकडे घुमायला जाऊ द्या आणि तिकडे घुमायला जाऊ द्या, तेव्हा घुमायलाच पाहिजे. आमचं लग्न झालं होतं तर आम्ही तर कुठंच नव्हतो नाही गेलो बाप्पा घुमायला. कुठं नेलं होतं मी मला घुमायला. हां गेलतो का आपण कुठं घुमायला. तेव्हा वेगळा जमाना होता, आता अलग जमाना आहे. कायचा जमाना अलग होता बाप्पा, तुम्ही कधीच मला कुठं घुमायला नाही नेलं. तेव्हा आपली परिस्थितीही नव्हती ना घुमायला जायच्या लायकीची. परिस्थिती होती का आपली, पैसा आदला काही तर नव्हता आपल्याजवळ. हो परिस्थिती नव्हती, पण परिस्थिती चांगली झाल्यावर मी कुठं नेलं तुम्ही मला घुमायला नेलं कधी. हो बाप्पा मी तुमच्या संग बोलू राहिली, काय त्या पुस्तकातच पाहू राहिले. बोल ना तू, बोल ना, ऐकू राहिलो मी, माय काम बी करू राहिलो, ऐकू बी राहिलो. सांगा बरं कुठं नेलं का तुम्ही कधी मला घुमायला. आजकालचे पोरं पाहा ना, हां लग्नाला 2 दिवस नाही झाले तर घुमायला नेत आहे बायकोले गोव्याला. म्हणजे म्हणणं काय तुझे मग. काय म्हणणं आहे माया, काही म्हणणं नाही आहे. काय म्हणणं आहे बाप्पा, या घरात कोण ऐकते माया. काहून विक्रमचं लग्न झालं होतं तेव्हा असून बाईला घुमायला नेलं का विक्रमनं, नाही ना. प्रेम बी नव्हता गेला कुठं घुमायला. आता हा जगदीशच नेत आहे बा, हा त्याच्या बायकोला घुमायला. त्याच्या बायकोला एकटंच नाही नेता येतो, त्याच्या भावाला भावाच्या बायकायला बी घेऊन चालला. हां कायच जा लागते बाप्पा, कायच जा लागते एवढं. जातात आजकालचे पोरं. त्याचं वय आता घुम्या फिरायचं, आपलं काय. हो मी का बुडी झाली का. बुडी असतं झाली आता बुडच म्हणा लागेल ना आपल्याला. तुम्ही झाले असता बाप्पा बुडे, मी नाही झाली बुडे. तुमचे झाले पांढरे केस, माय कुठे झाले पा, माय काय शार आहे म्हटलं. नेलं तुम्ही कधी मला घुमायला, कधीतरी नेलं. काहून गेलो नव्हतो का आपण, गेलो होतो लग्न झाल्यावर घुमायला. कुठं नेलं होतं तुम्ही ना, शेगावला नेलं होतं ते देवदर्शनासाठी. पण नेलं होतं ना. हो त्याला का घुमणं म्हणतात का. घुमणं हे असं गोव्याला घुमायला जा, इकडे घुमायला जा, तिकडे घुमायला जा, त्याला घुमणं म्हणतात. तेव्हा आपली परिस्थिती नव्हती तशी, आता आहे आपली परिस्थिती चांगली. आणि तेव्हा एवढं नव्हतं बी घुम्या फिरायचं, हे आता निघालं. हो तेच तर म्हणून राहिली मग मी, आता किती निघालं बाप्पा. इकडे घुमायला जा तिकडे घुमायला जा, हनीमूनला जा. आपल्या वेळेस नव्हतं बाप्पा असं. काहून तू जीवार येत आहे का. नाही बाप्पा माही काले जीवारी. पण तेच ना, पैसा व्यर्थच करणं आहे ना. माणूस पैसा कमवते कासाठी, नाही सांग मला, कमवते कासाठी माणूस पैसा. कासाठी कमवते, खासाठी. अरे हो खासाठी तर कमवतेच, पण असं वाटते की घुमलं पाहिजे, फिरलं पाहिजे. काही कपडा लत्ता घेणं, हे करणं ते करणं, घुमणं फिरणं. स्वतःचे शौक बी तर पुरे करायला लागतात ना माणसाले, का फक्त पैसा कमवतच राहायचा. माणूस पैसाच कमवत राहील, स्वतःवर कधी खर्च करील. आता आहे आपल्याजवळ देवाच्या दिल्यानं पैसा, तर करू दे ना लेकरायला खर्च, येऊ दे ना घुमून फिरून. मी कुठं मना करू राहिली बाप्पा, त्याचा पैसा आहे, काय करतील ते, माय कोण ऐकते बाप्पा या घरात. हा बाई डबल तू याला चालू नको करू तू, भनभनी. हां तेच तर म्हणते, पोरं माय ऐकत नाही, नवरा म्हणते भनभनी नको लावू. मी जाऊ तर जाऊ कुठं, सांगू तर सांगू कोणाला. तुम्ही काऊन जीवार येत आहे, जात आहे तर जाऊ दे ना ताईले. माय कसं म्हणणं झालं होतं, आता जायचं आहे ना घुमायला. आता नवीन लग्न झालं होतं ना आनंदीचं आणि जगदीशचं, तर दोघांना झाले पाहिजे होतं. हे पुरा फोसपाटा काय नाही लागते बाप्पा, पुऱ्या घराच्या घराले. किती पैसा लागेल, किती तिकीटमध्ये खर्च होईल तिथं बी, मग जाणं येणं राहणं खाणं पिणं किती खर्च येईल. खर्चाची चिंता तू काय करू राहिली, जगदीश भरताय ना पैसे. हो जगदीश भरो का कोणी भरो, पैसे तर घरातूनच जातील ना, मलाच द्या लागेल ना पैसे. जगदीश माझ्यावरच पैसे देते ना त्याचे, तर मलाच मागेन ना तो पैसे. हा काय ताजवर आता जगदीश पैसे देते तर तुलाच मागेन, मग कोणाला मागेन तर. तेच म्हणत आहे मी, पैसे कशी खर्च करा चालले तर घरातूनच कोणी करो खर्च. हा काय आता तू माय काही जास्त डोकं उठू नको. आता ते चालले ना पोरा, जाऊ दे त्याईले, खुशी खुशी जाऊ दे. हे असं नको करू आता, बोलू नको त्याईले. आता चालले ते त्याईले जाऊ दे, खुशी खुशी जाऊ दे, खुशी खुशी येऊ दे. हे असं त्याच्या मागं भनभनी नको लावशील, त्याच्यासमोर असं बोलशील नको. बरं बाप्पा आता बोलून बी काय फायदा, नाहीतरी चालले. मी नाही म्हटलं तर का थांबून जातील ते. तुला सो म्हटलं म्हणून चालले ना ते. हो बाप्पा म्हटलं मी ना, हो मला माहीच्या ना हो म्हणा लागलं, नाही तर मला बोलली असतील तिला. पण ते कारणानं म्हटलं असेल तुला हाव, पण हाव तर म्हटलं ना, तुला हो म्हटलं म्हणूनच चालले ना ते. हो बाप्पा मी नसो म्हटलं. आता तुला हो म्हटलं ना, आता तू चुप बस आणि माझ्या डोकं काही उठू नको तू. मी बोलत असली की डोकं उठते तुमचं. या घरात तर काही व्हॅल्यूच नाही. मी कोणासंग बोलली ना, मग ते डोकं नको उठू. राहू द्या बाप्पा, आता तुमच्यासंग बी नाही बोलेन मी. माझ्यासंग बोलल्यावर तुमचं डोकं उठते तर काय बोलू बाप्पा तुमच्यासोबत बी. आनंदी कुठे आहे. आनंदी आहे तिच्या रूममध्ये आहे, पॅकिंग करून राहिली. आता माहिती तिनं सामान भरपारच नव्हतं केलं का. हो केलं होतं, पण अजून थोडं सामान राहिलं तिचं भरायचं तर भरत आहे. बरं मी काय म्हणतो म्हणे, आता आपली संध्याकाळची गाडी आपल्या संध्याकाळी निघायचं आहे. तुम्ही म्हणतो संध्याकाळचा स्वयंपाक आताच करून ठेवून देऊ आपण. म्हणजे कसं मग आपण गेल्यावर आत्याला स्वयंपाक करायची काही गरज नाही. घरच्या लोकांसाठी स्वयंपाक करून ठेवून देऊ म्हटलं संध्याकाळचा.
आताच थोडासा शिल्लक स्वयंपाक करून ठेवून दे. बरं ठीक आहे ना ताई. अजून मी काय म्हणतो, शेंगदाण्याची चटणी गिटणी बी करून ठेवून दे. म्हणजे आताची कधी स्वयंपाक गिंपाक बनायची जीवार आली तर मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत जेवू शकतात ते. शेंगदाण्याची चटणी बी बनवून ठेवून दे. बरं ठीक आहे ताई. मी कणिक चुरतो आता, हां पोळ्या टाकून घेऊ आणि भाजी भात शिल्लक बनवून ठेवून देऊ. म्हणजे कसं संध्याकाळचा स्वयंपाक बी आताच करून घेऊ. हो ठीक आहे ताई. पण ताई आताच जर संध्याकाळचा स्वयंपाक बनवला तर आता कल्याण करण का, म्हणजे बासच आता कामाला आताच करा लागेल ना. आपण संध्याकाळी निघू तर मग स्वयंपाक कधी करू? स्वयंपाक संध्याकाळचा करशील तर जाशील कधी? आता म्हटलं की कायले केला किंवा नका करू म्हटलं तर मग आता करत बसून संध्याकाळचा स्वयंपाक. हां ते आहे. मी म्हणतो आत्याला विचारून घेऊ पहिले, संध्याकाळचा स्वयंपाक आताच आम्ही करून ठेवू का बा, नाही तर संध्याकाळी आमची गाडी आहे तर आम्ही चाललो. मग नाही तर काय. पण ताई संध्याकाळची गाडी आहे आपलीवाली, संध्याकाळी 6 वाजता गाडी आहे तर आपल्याला इथून 4 वाजताच निघा लागेल, माहीत आहे का तुम्हाला? हो का, 4 वाजताच निघा लागेल का? मग नाही तर काय, आपल्याला स्टेशनवर पोहोचायचा टाईम नाही लागेल का? माझे मग तर काहीच टाईम नाही आपल्याजवळ. मी म्हणतो पटापट हातावर आपला पटपट स्वयंपाक करून घेऊ आणि मग तयाऱ्या करू निघायच्या. हो तेच म्हणून राहिली मग मी काय म्हणतो, आनंदीला बी आवाज दे, तिला म्हणा लवकर ये म्हणा, कसं आपण पटापट तिघी मिळून स्वयंपाक बनवू तर पटकन होऊन जाईल. हो ताई, तशी मी बोलली तिच्यासोबत, ते म्हणे की 5 मिनिटात येतो म्हणे ताई. तिच्या आईचा फोन आला होता, तिच्या आईसंग बोलत होती ते, मग तिचं सामान भरभार करायचं राहूनच गेलं तर आता भरभार करत आहे. हो का? ठीक आहे ठीक आहे. आता माझे एक बी नाही आहे इथं. विशाखा ओ विशाखा. ताई आता आवाज देत आहे तुम्हाला? आता आत्या खाली आवाज देता, आता स्वयंपाक पाणी राहिलं आणि आता आवाज देऊ राहिली. पाय तुम्ही आता काय म्हणते तर. मी काय म्हणतो ताई, संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या बऱ्यात आताच विचारून घ्या त्याला म्हणा, आम्ही घरून 4 वाजता निघणार आहोत म्हणा, तर आमचा संध्याकाळचा स्वयंपाक तर काही करून देणं होणार नाही म्हणा. आता सध्याच आम्ही थोडासा शिल्लक स्वयंपाक करून ठेवू का म्हणा तुमच्यासाठी संध्याकाळचा. कसं विचारलेलं बरं. तसं मामी गिमी आहे म्हणा, मामी गिमी करते स्वयंपाक संध्याकाळचा, विचारून घ्या तरी. बरं ठीक आहे. आता काय म्हणून राहिलं? मी म्हणत होती की माझ्या ते चष्मा कुठं ठेवला आहे, चष्मा नाही दिसू राहिला. असं ना आता इथं कुठं असं ना, कसं आता माझ्या सिरियलचा टाईम उराला, सिरियल पाहायचा आहे मला, माझ्या चष्माच नाही दिसू राहिला. ठेवला ना त्या ड्रॉवरमध्ये दिसत आहे, पा बरं तिथं आहे का नाही? माय हवं भेटला. आता मी काय म्हणून राहिली होती की संध्याकाळचा स्वयंपाक आम्ही आताच करून ठेवला तर चालेल का? कारण की आम्हाला 4 वाजताच निघायचं आहे, 6 वाजताची गाडी आहे आमचीवाली, तर तिथं पोहोचायला टाईम लागते ना स्टेशनवर, तर आम्हाला 4 वाजताच निघा लागेल. तर संध्याकाळचा स्वयंपाक आता आम्ही करून ठेवू का, तुम्ही संध्याकाळी स्वतः करसाल? तसं आहे म्हणा, मामी करते. काऊन मामी करसान ना? आता नाही बाई, मला का स्वयंपाक करायला होते का? नाही हो, करून ठेवा ना, आताच करून ठेवा संध्याकाळचा स्वयंपाक. फ्रीज आहे आपल्या इथं, फ्रीजमध्ये राहते, भाज्या गिज्या तशाच राहतात, पोळ्या गिळ्या काय गरम केल्या की खाऊन घेऊ आम्ही. करून ठेवा संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवा तुम्ही आमचावाला. नाही ताजं खायचं असेल तर मग तुम्ही संध्याकाळी बनवू शकता बा. हो म्हणा, संध्याकाळीचा स्वयंपाक आम्ही बनवून घेऊ, तुम्ही आताच बनवा. अरे मलाच बनवायला नाही बाई, जाऊ द्या ना, आपण बनवू द्या ना. आता बनवू राहिल्या तर आपण गरम करून खाऊन घेऊ, गरम केलं की ताजंच होऊन जाते. बरं बाप्पा ठीक आहे, त्या मग संध्याकाळचा करून ठेवतो आम्ही. हो करून ठेवा नाही तर का मी बनवू माय बाई. ताई काय म्हणता येतं आता? आता तर म्हणे नका बनवू, पण मामी म्हणते की संध्याकाळचा बनवून ठेवा. नाही तर मामीला बनवा लागेल ना स्वयंपाक, माहीत आहे ना मामीला, म्हणून मामी म्हणते की बनवून ठेवा म्हणते. जाऊ दे, ते काही असो, चल माहिती आपण पटपट स्वयंपाक बनवून घेऊ, मग आपल्याला तयारी करायला बी उशीर लागेल. हो ताई एक बार मी आनंदीला आवाज देऊन देतो. राहू दे ना, ते भरपार करत आहे, सामान करून देतील, येतेच ते टाईम भेटला की, तोपर्यंत आपण सुरुवात करू स्वयंपाकाची. बरं ठीक आहे ताई. बाप्पा आम्ही तर कुठंच नाही गेलो बाप्पा घुमायला, आम्हाला तर कोणच नाही घुमवलं. तू काय माय, आम्ही नाही गेलो कधी कुठं घुमायला. काय तुम्ही नेलं कधी कुठं मला घुमायला? पण या बाबतीत तुमच्या सुनाईचं नशीब चांगलं आहे पण बाई. हो माय बाई, नवरे चांगले पाहिजेत बाई यायचे, तेव्हाच बाईचं काही खरं आहे, नाही तर यायच्यासारखं भेटलं तर बस झालं. कधीच कुठं घुमायला नाही नेलं, तुमच्या भावाने कधी नेलं मला कुठं घुमायला, म्हणून तर म्हणतो नवरे चांगले पाहिजे म्हणून. हो पण बाई तुमचे पोरं चांगले निघाले, पण नाही आपल्या बायकाले बरं नेतात घुमायला. हो आता झाले ते बायकोच्या ऐकून, आता मायला कोण होते, पण जमानाच असा आहे बाई, आता काय करसाल. हो माय बाई जमानाच असा आहे आता. आई चाललो आम्ही, आमची गाडी आहे 6 वाजताची, चाललो आम्ही गोव्याला. चाललंय का रे बाप्पा? हो मामी, आमची 6 वाजताची गाडी आहे ना. हो का रे बाप्पा. आणि जगदीश मी काय म्हणाली, सांभाळून जासान आणि सांभाळून येसान, जास्त पैसे खर्च नको करशील, जेवढी गरज आहे तेवढेच करशील खर्च, नाही तर मग बायका म्हणून राहिल्या की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, चालला काही हे घेऊन दे ते घेऊन दे, एवढं जास्त काही खरीदारी नको करशील बाप्पा. मी ना ऐकलं, माझी दोस्तीन गेली होती, माझी दोस्तीन म्हणे लय महाग असते म्हणे सर्व काही गोव्याले, काही घेशील नको तिथं, जा घुमा फिरा आणि वापस या. काही जास्त पैसा गिसा खर्च नको करू बाप्पा, तिथं लय महाग भेटते बरं काही. हो आई, थोडंसं तर काही खरेदा लागेल ना, आता एवढं दूर चाललो तर काही ना काही आणा नाही लागेल का? हो आई चिंता नको करू, तसं आम्ही काही जास्त पैसे नाही खर्च करू. हो तेच म्हटलं मी ना, जास्त काही खरीदारी नका करसान. वच्छला आता एवढं दूर चालले ते घुमायले, तर काही खरीदारी नाही करतील का? हो बाप्पा, मला हाय पैशाची कदर म्हणून म्हणतो. हो तुलाच आहे का फक्त पैशाची कदर? ते बी कमवतात ना पोरं, त्याला काय पैशाची कदर नसेल का? हो मी म्हटलं फक्त जास्त पैसे खर्च नका करसान, तसाच लय खर्च उरायला. तुम्ही दोघांनाच झाले पाहिजे होतं, आता तिघं चालले तर चालले, आता जा चांगल्यानं जा चांगल्याने या, जास्त पैसा खर्च करू नका, जास्त काही खरेदारी करू नका बस. हो आई ठीक आहे.
आई येतो मग आम्ही. बाबा मामी येतो. हो हो, या या बाप्पा या. नशीब तुम्ही लोकांचं, तुम्हाला घुम्या फिरायला भेटते. आमच्यासारखं नशीब आहे का बाप्पा? बाई तुमच्या सुनाई ना तर नशीब काढलं बाप्पा. एवढे चांगले नवरे भेटले, मस्त घुम्या फिरायला नेतात. आमचं तर नशीब नव्हतं बाप्पा असं. बरं ठीक आहे, येतो मग आम्ही. हो हो, या या. चला तुम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडायला येतो मी. नाही नाही बाबा राहू द्या ना, जातो ना आम्ही. हां जातो आम्ही. राहू द्या राहू द्या. हो मामाजी, राहू द्या ना तुम्ही, जातो ना आम्ही आता. हो ना, जाऊ द्या ना बाप्पा, आता का लहान राहिले ते, मोठे आहेत ना, जातात ते. नाही आलो असतो म्हटलं. नाही नाही बाबा राहू द्या, जाणं नेणंच आहे मग तुम्हाला. राहू द्या आम्ही जातो. बरं ठीक आहे.